तर कोकण रेल्वे आता सुरू झालेली आहे, आपण पाहतोय। तर गेल्या 24 तासापासून कोकण रेल्वे ठप्प आहे आणि या ठिकाणी रुळाची तपासणी इथे केली जाते। ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे तिथे देखील हे दगड सगळे बाजूला केले जातात, तसंच रुळांची तपासणी देखील या ठिकाणी केली जात आहे। कोकण रेल्वे अद्यापही ठप्प आहे आणि दरड हटवण्याचं काम रेल्वेकडनं सध्या सुरू आहे, तसंच रुळांची तपासणी सुद्धा या ठिकाणी केली जाते। गेल्या 24 तासापासून कोकण रेल्वे ठप्प झालेली आहे। मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी दरड कोसळली, दरड हटवण्याचं काम झालेलं आहे। आता रुळ जे आहेत ते पुन्हा एकदा तपासले जात आहेत। संपूर्ण या ट्रॅकवर पाहणी केली जात आहे। गेल्या 24 तासापासून कोकण रेल्वे ठप्प आहे। बोला ना। ओके। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णकांत यांच्याकडे। कृष्णकांत, कधीपर्यंत ही वाहतूक सुरू होईल? तर दरड हटवण्याचं काम अद्यापही सुरू आहे, तसंच रुळांची तपासणी केली जात आहे। गेल्या 24 तासापासून कोकण रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। तर कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा आता हा मार्ग कधी सुरू होणार याची उत्सुकता आहे। तर कोकण रेल्वे वाहतूक अद्यापही ठप्प आहे। गेल्या 24 तासापासून ही सेवा ठप्प झालेली आहे। दरड हटवण्याचं काम अद्यापही सुरू आहे, त्याचबरोबर ट्रॅकची तपासणी देखील या ठिकाणी केली जाते। तर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी सध्या प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। दरड हटवण्याचं काम सध्या रेल्वेकडून केलं जाते। तर गेल्या 24 तासांपासून कोकण रेल्वे सेवा ठप्प असल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णकांत यांच्याकडे। कृष्णकांत, दरड हटवली गेली आहे का? त्याचबरोबर कधीपर्यंत ही सेवा सुरू होणार आहे? निखिला, दरड सुरू होतं असलेली दरड ही हटवण्यात आली आहे, मात्र तरी सुद्धा इथलं काम जे आहे अपूर्ण आहे। कारण रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असणारे दोन गटार आहेत, त्या गटारामध्ये चिखल साठलेला आहे आणि इथं हा चिखल काढण्यासाठी क्रेन पाठवलेली आहे। क्रेनच्या माध्यमातून एक ट्रॉली जोडलेली आहे, या माध्यमातून ह्या ट्रॅकवरती जाते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिखल भरला जातो आणि तो चिखल पुन्हा बाहेर आणला जातो आणि तो काही किलोमीटर लांब असा तो या कामाला वेळ जातोय। त्यामुळं रेल्वे ट्रॅकवरची दरड जरी खाली म्हणजे निकाली काढली असली, स्वच्छ केली असली, तिथून हटवली असली, तरी देखील मूळ समस्या ही कायम राहिलेली आहे। गटाराचं पाणी आहे इथं वाढतंय, त्यामुळे हे काम देखील पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी ट्रायल घेतली जाईल, नंतर त्याचं निरीक्षण केलं जाईल, परीक्षण केलं जाईल आणि यानंतरच या ठिकाणची रेल्वे सेवा ही सुरळीत झालेली दिसेल। मात्र सध्या 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला या घटनेला आणि अद्यापही रेल्वे सेवा ही ठप्प झालेली पाहायला मिळते। निखिला।